विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. ऑपरेशन ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. आता बघा रे, ऑपरेशन एवढं सिंपल आहे. ठीक आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी खूप जास्त एफर्ट्स घेता ना, ॲक्चुअली ती गोष्ट खरीच खूप सोपी असते. पण ती त्या वेनी, त्या पद्धतीने कळणं फार गरजेचं आहे. मग आता सर ऑपरेशन काय रे? बघा रे, तुम्ही आपल्या घरी जी मोटर पाहतो, पंप असेल फॉर एक्झाम्पल किंवा शेतामधलं जी पंप असेल, त्याला पंप म्हणतो आपण. ठीक आहे. मोटरच्या ऐवजी मोस्टली शब्द गावाकडे पंप हा म्हणजे मोटर आहे किंवा जो पंप आहे, पाणी ओढणारा जो पंप, दॅट्स इट. मग त्या ठिकाणी आपण काय करतो, थ्री फेज सप्लाय देतो. बरोबर आहे. कुणाला देणार थ्री फेज सप्लाय? स्टेटरला देणार. थ्री फेज सप्लाय स्टेटरला दिला, तर तो स्टेटरमधून काय होणार? व्होल्टेज देतो ना आपण, बॅलन्स्ड व्होल्टेज देतो, ज्याच्यामध्ये इक्वल इन मॅग्निट्यूड आणि फेज डिफरन्स सुद्धा काय असतं रे? इक्वल असतं. व्होल्टेज दिलं तर करंट फ्लो होतं. करंट सुद्धा सेम नेचरनी फ्लो होणार. ठीक आहे. आणि करंट फ्लो झाल्यानंतर काय होणार लेकरांनो? फ्लक्स प्रोड्यूस होणार. ठीक आहे. आणि जे फ्लक्स आहेत ते स्टेटर आणि रोटरच्या एअर गॅपमध्ये काय होणार? येस, रोटेट व्हायला स्टार्ट होणार. ज्याला आपण म्हणतो रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. मग ही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती कुणाकडून कट होणार? रोटर कडून कट होणार. रोटर कडून कट झालं की रोटरमध्ये इंड्युस्ड ईएमएफ होणार. ते इंड्युस्ड ईएमएफ काय करणार? इंड्युस्ड करंट फ्लो करणार. तो इंड्युस्ड करंट मेन करंटमुळे तयार झालाय त्याला अपोज करणार. त्यालाच आपण लेन्झ लॉ म्हणतोय. ठीक आहे. आणि सडनली रोटेट स्टार्ट व्हायला रोटेट होणार. तर ही एक सिंपल आणि शॉर्ट बट स्वीट काय लेकरांनो ऑपरेशन ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर आहे. मग आता ह्याच पद्धतीनं जे बोललोय ते आता एक व्यवस्थित आपण इथे रिप्रेझेंट करूच बाय लाईन. सो बघा, द थ्री फेज स्टेटर वाइंडिंग ऑफ इंडक्शन मोटर इज कनेक्टेड टू थ्री फेज एसी सप्लाय. ठीक आहे. मग आता ड्यू टू द एसी व्होल्टेज अप्लाइड करंट स्टार्ट फ्लोइंग थ्रू द स्टेटर कंडक्टर. ठीक आहे. कशामधून फ्लो होणार? स्टेटर कंडक्टर. हे दिसतंय स्टेटर कंडक्टर. दॅट्स इट. आर-वाय-बी. मग इथे जे स्टेटर वाइंडिंग आहे, ते स्टेटर वाइंडिंग स्टार पण असू शकते किंवा डेल्टा सुद्धा असू शकते. त्यासाठी इथे मी डायग्राम ड्रॉ केली. तुम्हाला लिहिताना सुद्धा असंच लिहायचंय. The stator winding of an induction motor can be either star or delta connected. ठीक आहे. डायग्राम सुद्धा तुमच्याकडे इथे रिप्रेझेंट केलेलं आहे. थ्री फेज डेल्टा कनेक्टेड स्टेटर आणि थ्री फेज येस स्टार कनेक्टेड स्टेटर. पुढे काय रे? आता जे आता म्हटल्याप्रमाणे a three phase set of current flowing in a armature winding each of equal magnitude and differing in the phase difference of 120 degree. तर कशा प्रकारे रिप्रेझेंट करतोय? So instantaneous value of voltage for R phase is equal to Vm sin of omega t. ठीक आहे. चलो नेक्स्ट, व्होल्टेज ऑफ आर, नंतर येतो वाय, वाय इज इक्वल टू व्हीएम साइन ऑफ ओके ओमेगा टी मायनस 120 डिग्री. म्हणजे किती डिग्रीचा फेज डिफरन्स आहे आर आणि वाय मध्ये? येस, 120 डिग्रीचा आहे. परत त्यानंतर लिहितोय व्होल्टेज ऑफ बी फेज इज इक्वल टू व्हीएम साइन ऑफ ओमेगा टी मायनस -240 डिग्री. परत लेकरांनो, ह्या वाय फेज आणि बी फेज मध्ये फेज डिफरन्स कितीचा येतो रे? 120 डिग्रीचा फेज डिफरन्स येतोय. जर मला हे रिप्रेझेंटेशन ड्रॉ ड्रॉ करायचं असेल तर सगळ्यात पहिले या ठिकाणी व्ही सफिक्स आर ड्रॉ करतोय. तिथून लॅग होतोय. किती डिग्री लॅग होतोय रे? 120 डिग्री. तुम्हाला आठवतंय, जर क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर पॉझिटिव्ह, सॉरी अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज जर डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह. मग आपल्याकडे इथे मायनस आहे. याचा अर्थ इथून 120 डिग्री वरती कुठला फेज येणार आहे? वाय फेज. ठीक आहे. हे झालं 120 डिग्री. परत इथून हे 120 आणि पुढचं 120 म्हणजे 240 डिग्री वरती. येस. कुठला फेज येणार या ठिकाणी? बी फेज. इथे सुद्धा किती फेज डिफरन्स आहे? 120. ह्या दोघांमध्ये सुद्धा फेज डिफरन्स कितीचा आहे? 120. प्रत्येकाचं मॅग्निट्यूड कसं आहे चेक बघू शकता. व्हीएम, व्हीएम, व्हीएम. सो या ठिकाणी इक्वल मॅग्निट्यूड. ओके. आणि दुसरं लेकरांनो, डिफरिंग इन इन फेज डिफरन्स बाय 120 डिग्री दिसतंय. फेज डिफरन्स किती आहे? 120 डिग्रीचा आहे. मग व्होल्टेज दिलं. सो बाळांनो, व्होल्टेज ना हा नेहमी कॉज म्हणून काम करतो रे. व्होल्टेज काय म्हणून काम करतोय? कॉज. ठीक आहे. आणि करंट हा काय म्हणून काम करतोय? ऍज अ इफेक्ट म्हणून काम करत असतो. सर काय हो इफेक्ट? तर पहा, कधी
आपण रिप्रेझेंट करत असताना दोन इफेक्ट आहेत, व्होल्टेज आणि दुसरा काय रे लेकरांनो? करंट. इफेक्ट इफेक्ट कुठले आहेत? व्होल्टेज इफेक्ट अँड व्होल्टेज इज अ कॉज आणि करंट इज अ इफेक्ट. मग इफेक्ट कुठले आहेत? मॅग्नेटिक इफेक्ट आहे, हीटिंग इफेक्ट आहे, केमिकल इफेक्ट आहे, हॉल इफेक्ट आहेत. ठीक आहे? हे सगळे काय आहेत लेकरांनो? इफेक्ट आहेत. आता इथे बघा करंट कसं फ्लो होणार मग? करंट फ्लो होणार आय आर इज इक्वल टू आय एम साइन ऑफ ओमेगा टी. ओके. त्यानंतर काय रे? आय वाय. आय वाय इज इक्वल टू आय एम साइन ऑफ ओमेगा टी मायनस 120 डिग्री. सेम कॉन्सेप्ट. फेज डिफरन्स अगेन 120 डिग्री. Then IB is equal to Im sine of omega t minus 240 डिग्री. 240 डिग्री. काही अडचण इथपर्यंत? म्हणजे जे स्टेटमेंट लिहिलंय ड्यू टू एसी व्होल्टेज अप्लाइड करंट स्टार्ट फ्लोइंग इन द स्टेटर कंडक्टर आणि स्टेटर स्टार किंवा डेल्टा मध्ये पुढं थ्री फेज सेट ऑफ करंट फ्लोइंग इन द आर्मेचर वाइंडिंग इच ऑफ इक्वल मॅग्निट्यूड प्रत्येकाचं मॅग्निट्यूड सेम आहे अँड डिफरिंग इन अ फेज किती 120 डिग्री टू प्रोड्यूस काय प्रोड्यूस रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ऑफ कॉन्स्टंट अँप्लिट्यूड. ठीक आहे व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे चला पुढे पहा रे दोन गोष्टी कळाल्यात 2-3 पॉइंट कळाल्यात. पुढचं काय रे? आता याच्यामुळे काय लेखणार होणार? करंटमुळे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड होणार ड्यू टू थ्री फेज स्टेटर करंट अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ऑफ कॉन्स्टंट अँप्लिट्यूड रोटेटिंग ॲट अ कॉन्स्टंट स्पीड. लक्ष द्या कॉन्स्टंट अँप्लिट्यूड आणि कॉन्स्टंट स्पीड सेटअप इन द एअर गॅप बिटवीन द स्टेटर अँड रोटर. या ठिकाणी दिसतंय व्यवस्थित. चला पहा या ठिकाणी काय लेकरांनो बघा हेच कलर घेतोय. ठीक आहे बघा या ठिकाणी काय रे हा स्टेटर आहे. ओके हा रोटर आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये जो एअर गॅप आहे लेकरांनो एअर गॅप किती असतो? यस एअर गॅप किती एअर गॅप असतो? सो एअर गॅप बिटवीन स्टेटर अँड रोटर हा असतो लेकरांनो 0.4 मिलीमीटर पासून ते 4 मिलीमीटर हा एअर गॅप असतो बिटवीन द स्टेटर अँड रोटर. मग ह्या गॅपच्या मध्ये काय प्रोड्यूस होतंय? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. बघा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची ही डायरेक्शन आहे या ठिकाणी. पुढे आपण एक्झॅक्टली एक्सप्लेन करणार आहोत की रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार कशी होते. ठीक आहे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आता लक्ष द्या रोटेटिंग मॅग्नेटिक आता मग हे जे रोटेटिंग जे मॅग्नेटिक फील्ड आहे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड रोटेट कुठल्या स्पीडने रोटेट होते रे लेकरांनो? सिंक्रोनस स्पीडनी. आणि सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय रे? एन एस इज इक्वल टू 120 एफ बाय पी. काय फॉर्म्युला आहे? सिंक्रोनस स्पीड कशी रोटेट एन एस इज इक्वल टू 120 एफ बाय पी. इथे जी सिंक्रोनस स्पीड आहे ती कुणाकुणावर डिपेंड आहे? येस इथे लिहितोय एन एस डिपेंड अपॉन डिपेंड्स अपॉन कशावर डिपेंड आहे? एक फ्रिक्वेन्सी आणि दुसरं काय लेकरांनो? पोल. ठीक आहे जर मी म्हणत असेल फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स आहे. फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्स. ओके आणि जर पोल असतील लेकरांनो 4 पोल. ठीक आहे तर अशा कंडिशन तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. तुम्हाला मी डायरेक्टली स्पीड सांगतोय बघा या ठिकाणी 1500 आरपीएम नी रोटेट होईल. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची स्पीड किती असेल? 1500. येस पुढे लिहितोय आरपीएम. 1500 आरपीएम. काही अडचण? ठीक आहे लेकरांनो रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय असेल? 1500. मग पुढे काय रे? आता द रोटर लगेच रोटेट व्हायला स्टार्ट होणार का? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झाली की लगेच रोटर रोटेट व्हायला स्टार्ट होणार नाही. मग काय होतील? हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कट होतील. कुणाकडून कट होतील? रोटर कंडक्टर कडून. कुणाकडून कट होतील? हे दिसतंय इथे अशा प्रकारे मध्ये रोटर कंडक्टर असतात. थोडंसं वेळ द्या. थोडंसं आणखी थोडंसं डेप्थला येतो. बघा हे अशा प्रकारे या ठिकाणी काय असतात लेकरांनो? रोटर कंडक्टर असतात. मग हे जे रोटर कंडक्टर आहेत या रोटर कंडक्टर काय होतात? हे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड होणार कट झाले की याच्यामध्ये इंड्युस्ड ईएमएफ होणार. ठीक आहे आणखी डिटेल्स दाखवतो. थोडासा वेळ गरजेचा आहेच. शक्य आहे का बघूत? दिसतंय रे? नाही दिसत. ठीक आहे वाईटच घ्यावं लागेल. थोडंसं वेळ द्या लेकरांनो. काय सर वेळ 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 घ्या. किती वेळ पाहिजे तेवढा वेळ घ्या. हे रोटर कंडक्टर इथे आहेत.
ठीक आहे. बाय द वे, स्टार्टिंगला लेक्चरच्या थोडंसं शुभेच्छा द्यायच्या विसरलोच. आज नागपंचमी येणार आहे. तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा लेकरांनो. ठीक आहे. नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर हे जे रोटरी कंडक्टर आहेत, ठीक आहे. ह्या रोटरी कंडक्टर काय करणार आहे? रोटरी मॅग्नेटिक फील्ड कट करणार. कट केलं म्हणजे ह्या कंडक्टरमध्ये इंड्युस्ड ईएमएफ होणार अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. येस, इंड्युस्ड ईएमएफ होणार अकॉर्डिंग टू व्हॉट? फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ज्याला आपण म्युच्युअल इंडक्शन सुद्धा म्हणतोय. काळजी करू नका, पुढे एक्सप्लेन करणार आहे. द रोटर वाइंडिंग इज नॉट रोटेटिंग, सो द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कट्स द स्टेशनरी रोटर कंडक्टर. स्टेशनरी म्हणजे स्टॅटिक पोझिशन कंडक्टर अँड इंड्यूस ईएमएफ अँड इंड्यूस अँड ईएमएफ इन द रोटर वाइंडिंग. आता इंड्यूस्ड ईएमएफ झाले म्हणजे रोटर करंट फ्लो होणार. द रोटर इंड्यूस्ड व्होल्टेज गिव्स टू द रोटर करंट. हे आपला सिक्वेन्सच फार महत्वाचा आहे. व्होल्टेज इंड्यूस झालं की त्यापासून रोटर करंट फ्लो होणार. बरोबर आहे. आता द डायरेक्शन ऑफ द रोटर करंट, द डायरेक्शन ऑफ द रोटर करंट इज सच दॅट इट विल अपोज द कॉज प्रोड्युसिंग. मी लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं होतं, इट विल अपोज द कॉज प्रोड्यूस इट. ठीक आहे. काय अडचण? अँड cause behind producing the rotor current is called as the relative velocity. Yes, काय लेकरांनो? Relative velocity between the rotating field and the rotor. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण? आणि तुम्हाला माहिती आहे द डायरेक्शन ऑफ द रोटर करंट कॅन बी, लक्ष द्या ह्या पॉइंट साठी लिहून देतोय, कॅन बी फाउंड विथ द हेल्प ऑफ, कॅन बी फाउंड डायरेक्ट लिहितोय बाय लेन्झ लॉ. लेन्झ लॉ. ठीक आहे. काय रे लेकरांनो? द डायरेक्शन ऑफ रोटर करंट कॅन बी फाउंड बाय, कशाने फाउंड करतो आपण? लेन्झ लॉ. ठीक आहे. लक्षात राहील. ठीक आहे. किंवा फॅराडेज सेकंड लॉ ने सुद्धा करतो. काय रे लेकरांनो? फॅराडेज फर्स्ट लॉ आणि फॅराडेज सेकंड लॉ असतो की नाही, तर कशाने करतो? फॅराडेज सेकंड लॉ. ठीक आहे. पुढे बघूत आपण आणखी काय काय मला एक्सप्लेनेशन करता येईल ते. परत ऍट द एंड द रोटर करंट विल फ्लो इन सच अ डायरेक्शन दॅट द रोटर विल एक्सपिरियन्स अ फोर्स. येस, फोर्स कसा प्रकारे? फोर्सचा फॉर्म्युला काय रे? एफ इज इक्वल टू बी आय एल, पुढे लेकरांनो कॉस थिटा. ठीक आहे. एवढं रिप्रेझेंटेशन नको, फक्त लक्ष द्या बी आय एल. ठीक आहे. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, आय म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू कंडक्टर आणि एल काय रे लेकरांनो? लेंथ ऑफ ऍक्टिव्ह कंडक्टर. ठीक आहे. सो फोर्स प्रोड्यूस होईल आणि रोटर रोटेट व्हायला स्टार्ट होईल इन द सेम डायरेक्शन ऍज दॅट ऑफ द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. चेक करू शकता, ही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये रोटेटिंग ही आहे रोटरची डायरेक्शन. डायरेक्शन ऑफ रोटर. इथे काही कशा डायरेक्शन आहे? डायरेक्शन ऑफ रोटर. डायरेक्शन ऑफ रोटर. ठीक आहे. रोटेशन, डायरेक्शन ऑफ रोटर, रोटेशन. ठीक आहे. काय अडचण? दोघांची डायरेक्शन कशी लेकरांनो? सेम. तर इथपर्यंत ना व्यवस्थित तुम्हाला ऑपरेशन ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर लिहिता आलं पाहिजे. आता काही थोड्याशा वेगळ्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय. कंटिन्यू मध्ये पुढे बघा. मग आता लेकरांनो, मोटर तर काय रे? ऑपरेशन तर तुम्ही बघितलंय, ऑपरेशन कशा प्रकारे होतं. पण तुम्ही एक गोष्ट विचारात घेतलीये का? अहो सर, जेव्हा मोटर स्टार्ट होते तेव्हा ती ऑन लोड पण असू शकते किंवा नो लोड पण असू शकते. बरोबर आहे? थोडंसं जरा कळायला वेळ लागेल. जेव्हा मोटर आपण ऑपरेशन कळालं आणि आपल्याला ही गोष्ट कळली की मोटर स्टार्ट कशी होते. पण मोटर स्टार्ट होत असताना एक गोष्ट महत्वाची आहे, ती ऑन लोड आहे का नो लोड आहे? ठीक आहे. मग तेव्हा काय काय कंडिशन होतील? ठीक आहे. आता जर विचार करा ना, नो लोड कंडिशनला आहे याचा अर्थ स्पीड कशी असेल रे? जास्त असेल. बरोबर आहे. स्पीड कशी असेल मोटरची स्पीड ही सिंक्रोनस स्पीड म्हणजे रोटरची स्पीड. शब्द परत थांबतोय. परत आता ऐका. रोटरची स्पीड ही कुणाच्या इक्वल असेल? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डच्या. रोटरची स्पीड कुणाच्या इक्वल असेल? रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डच्या. का? कारण मोटरवरती लोड काय लेकरांनो? 0 आहे. ठीक आहे. इथे लक्ष द्या. ऍज
ऑन लोड ॲज नो लोड आयडियली स्पीकिंग द रोटर बघा रोटर शुड रोटेट ॲट द सेम स्पीड ॲज दॅट ऑफ द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड एस इथं लिहितोय एन या ठिकाणी काय लिहितो रे एन इज इक्वल टू एन एस म्हटल्यास थोडस इथे रिप्रेझेंट करतो एन आर इज इक्वल टू एन एस पण ही आयडियल कंडिशन आहे ही कुठली कंडिशन आहे आयडियल कंडिशन हे पॉसिबल नसतं थोड्या प्रमाणात काहीतरी मॅच होईल ठीक आहे बट प्रॅक्टिकलिटी रोटेट स्लाइटली लेस दॅन द सिंक्रोनस स्पीड येस कशामुळे ड्यू टू द फ्रिक्शन अँड विंडेज येस ड्यू टू द फ्रिक्शन अँड विंडेज लॉस ठीक आहे आता ऑन लोड काय तर ऑन लोड काय होणार जी ऍक्च्युअल स्पीड आहे मोटरची येस ह्याला रोटर स्पीड म्हणा रोटर स्पीड म्हटलं तरी चालेल किंवा ऍक्च्युअल स्पीड ऑफ मोटर म्हटलं तरी चालेल ऍक्च्युअल स्पीड ऑफ मोटर ठीक आहे येणार तर काय मित्रांनो व्हेन द इंडक्शन मोटर इज लोडेड मेकॅनिकली ठीक आहे इट स्पीड डिक्रीजेस टू प्रोड्यूस द रिक्वायर्ड टॉर्क म्हणजे इथे ऍक्च्युअल स्पीड ऑफ द मोटर इज लेस दॅन द सिंक्रोनस स्पीड ओके कळतंय मग आता ही जी स्पीड आहे ही कुठपर्यंत बघा लक्ष द्या आता आता परत थोडस परत पॉज पॉज आता मोटर लोडेड कंडिशनला आहे बरोबर आहे आता मोटर लोडेड कंडिशनला आहे तर त्याची स्पीड ही किती डिक्रीज होणार म्हणजे कुठपर्यंत जाईल जसं मी म्हणेल की सपोज फॉर एक्झाम्पल सिंक्रोनस स्पीड मी मागे डिस्कशन केल्याप्रमाणे 1500 आरपीएम आहे 1500 आरपीएम आहे कधी आरपीएम 1500 एफ इज इक्वल टू 50 हर्ट्स ला आणि पी इज इक्वल टू 4 पोलला म्हणजे 4 पोलची मशीन असेल आणि 50 हर्ट्स बरोबर आहे मग आता ही मॅच कुठे होणार तर लक्ष द्या हे डिपेंड आहे द रिडक्शन इन द मोटर स्पीड विल स्टॉप म्हणजे ही जी स्पीड आहे एन ही कमी 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 होत कुणाप्रमाणे कमी होईल ज्या पद्धतीने तुम्ही लोड अप्लाय केलाय त्या पद्धतीने ती कमी कमी होईल तुम्ही जर खूप जास्त लोड दिला असेल तर ती स्पीड कमी 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 होणार ठीक आहे चालतंय बघा रे द रिडक्शन इन द मोटर स्पीड विल स्टॉप कधीपर्यंत स्टॉप होईल लेकरांनो स्टॉप ॲज सून ॲज द टॉर्क प्रोड्युस्ड बाय द मोटर टीएम इज एक्झॅक्टली इक्वल टू द टॉर्क प्रोड्युस्ड बाय लोड टॉर्क म्हणून मी या ठिकाणी मुद्दामून दाखवले हा आहे तुमच्या मोटरचा टॉर्क टीएम ठीक आहे या ठिकाणी आहे हा लोड टॉर्क टीएल दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहेत ठीक आहे बघा ही डायरेक्शन आहे तुमच्या मोटरची आणि ही डायरेक्शन लेकरांनो कशाची रे लोड टॉर्क सर तुम्ही का एवढं डिटेल्स घेताय आम्हाला तर लेकरांनो तुम्हाला एमएससीबी एक्झाम मध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारतील की इंडक्शन मोटर मध्ये की कशामध्ये लेकरांनो इंडक्शन मोटर ठीक आहे इंडक्शन मोटर मध्ये काय रे येस मोटर टॉर्क इज इन अपोजिट डायरेक्शन टू द लोड टॉर्क लक्षात राहील परत एकदा रिपीट करूया मोटर टॉर्क अपोजिट टू द लोड टॉर्क लक्षात राहिलं पाहिजे ठीक आहे मग जो लोड तुम्ही कनेक्ट केलाय त्या शाफ्ट वरती हे सेंटरला काय बाळांनो शाफ्ट आहे त्या शाफ्ट वरती जो लोड तुम्ही कनेक्ट केलाय ठीक आहे बरोबर आहे तो तो लोड टॉर्क आणि ह्या मोटरचा टॉर्क तो जेव्हा मॅच होईल तेव्हा तुमची स्पीड जी कमी 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 होत चालली आहे ना ती कमी होणं थांबून जाईल ठीक आहे परत व्यवस्थित जसं मी लिहून दिले ते छान पद्धतीने रीड करा डेफिनेटली प्रत्येक गोष्ट कळेलच मी आहे तुमच्यासोबत काळजी करू नका पुढे काय लेकरांनो द पर्सेंटेज डिफरन्स बिटवीन द सिंक्रोनस स्पीड काय रे द पर्सेंटेज डिफरन्स बिटवीन द सिंक्रोनस स्पीड अँड द ऍक्च्युअल स्पीड जसं म्हटल्याप्रमाणे एन स्लीप तर स्लीप इज इक्वल टू फॉर्म्युला आहे एन एस मायनस एन अपॉन काय लेकरांनो एन ठीक आहे एन एस मायनस एन अपॉन एन जसं मी इथे रिप्रेझेंटेशन करतो यस इज इक्वल टू सपोज सिंक्रोनस स्पीड आहे 1500 सिंक्रोनस स्पीड किती आहे 1500 लक्षात राहिलंच पाहिजे आणि काय करावं रे सॉरी इथे एनएस राहिले रे एनएस मायनस एन अपॉन गडबडीत राहिले ठीक आहे आणि इथे काय लिहितो रे 14
डबल झिरो 1400 ऍक्च्युअल स्पीड किती 1400 अपॉन सिंक्रोनस स्पीड किती आहे रे 1500 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 100 किती येतं इथं यस इज इक्वल टू चेक करा 100 ठीक आहे अपॉन इथे किती रे 1500 मल्टिप्लाय बाय डबल झिरो म्हणजे हे दोन झिरो जर काय झाले कॅन्सल तर या ठिकाणी थोडं सोपं करू का रे आणखी थोडंसं असं करतो की इथं ऍक्च्युअल स्पीड 60 आहे नाही 40 आहे ठीक आहे म्हणजे इथे ठीक आहे आपला डिफरन्स कितीचा येईल रे लेकरांनो हा डिफरन्स इथे येईल 60 म्हणजे हे दोन शून्य ह्या दोन शून्य सोबत कॅन्सल आहे 60 भागिले 15 म्हणजे 15 चोक 60 किती येईल रे स्लीप किती झाली 4% ठीक आहे किती लेकरांनो 4% कळतंय ठीक आहे. आता 4% याचा अर्थ काय? याचा अर्थ परत एकदा वाचायचंय आणि लक्ष इकडे द्यायचंय. द पर्सेंटेज डिफरन्स बिटवीन द सिंक्रोनस स्पीड अँड द ॲक्चुअल स्पीड. पर्सेंटेज डिफरन्स बघा, चेक करा. 1500 आणि इथं किती आहे रे? 1440 म्हणजे ॲक्चुअल स्पीड ह्या दोघांमधला हा काय रे? पर्सेंटेज डिफरन्स म्हणजेच काय बाळांनो? स्लीप. कळायलंय व्यवस्थित. परत बघा. द पर्सेंटेज डिफरन्स बिटवीन द सिंक्रोनस स्पीड अँड द ॲक्चुअल स्पीड. चेक करा ना रे. ह्या 1500चं 4% म्हणजे किती रे? 15 चोक 60 60 आणि मी इथं 60 नी स्पीड कमी केले. 1500 मायनस 60 किती येतं लेकरांनो? 1440 कळतंय? द पर्सेंटेज डिफरन्स बिटवीन द सिंक्रोनस स्पीड अँड द ॲक्चुअल स्पीड येस इज नोन ॲज स्लीप. मग ह्याला असं सुद्धा रिप्रेझेंट करता येतं. यस इंटू एन एस इज इक्वल टू एन एस मायनस एन. कोणी ह्याला रिलेटिव्ह स्पीड म्हणतं किंवा ह्याला काय म्हणतात लेकरांनो स्लीप स्पीड म्हणतात. काय म्हणतात रे? स्लीप स्पीड. ओके. काय अडचण इज इक्वल टू काय लेकरांनो? एन एस मायनस एन. कोणी कोणी रिलेटिव्ह स्पीड सुद्धा म्हणतं. ठीक आहे. काही अडचण होप सो. बऱ्याच गोष्टी, नवीन-नवीन गोष्टी, छान गोष्टी तुम्हाला कळत असतील. ठीक आहे. नक्कीच काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगत चला आणि कळवत चला. ओके. चला पुढचा पॉइंट कुठला आहे बघूत. तर लेकरांनो, हा जो पॉइंट आहे तो मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमच्याशी डिस्कस करेल. आता आपण इथेच स्टॉप करू.